अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन, तसेच मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, विजयजी चौगुले या कार्यक्रमाचे आयोजक, तसेच त्यांच्या सोबतीने शीतलताई कचरे, सरोजताई या सर्वांनीच या कार्यक्रमासाठी, या शिबिरासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि हे तुमच्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. सकाळी मीनाताई कांबळे आल्या होत्या, त्यांनी उद्घाटन केलं आपल्या शिवसेनेच्या महिला नेत्या, आणि त्यांनी मला सांगितलं की 2 हॉल भरून महिला आहेत. मी म्हटलं 2 हॉल भरून, मग मंच कुठे? म्हणजे एका ठिकाणी मंचासमोर अनेक महिला आहेत, तर दुसऱ्या हॉलमध्ये LED स्क्रीनवर तिथे देखील महिला उपस्थित आहेत. परंतु मी पाहिलं की दुपारनंतर काही महिला नाही आहेत, म्हणजे तो हॉल रिकामा झाला आहे आणि तुम्ही सगळ्याजणी चिकाटीने इथे बसलेल्या आहात. मला माहिती आहे ऐकणं, श्रवणकला ही खूप कठीण असते, कारण मी एक कॉलेजमध्ये प्राध्यापिका राहिलेली आहे आणि मला माहीत आहे की शेवटच्या बाकावर काय चालतं किंवा शेवटी मागे मागे कोणी बोलत असतं, काय असतं. परंतु एवढ्या सगळं आव्हानांना सामोरं जाऊन तुम्ही हे शिबिर दिवसभर आयोजित केलं आहे. आत्ताच नरेश भाऊ मस्के यांनी पुढच्या आपली वाटचाल कशी असेल याचा थोडंसं आपल्याला एक झलक दिलेली आहे. तसंच अतिशय प्रेरणादायी भाषण ज्योतिताई वाघमारेंनी केलं आहे. शीतलताई म्हात्रे तर तुम्ही रोजच त्यांना TV वर दोघींनाही पाहत असता, आणि ठाण्याच्या रणरागिणी म्हणून तुम्ही ज्यांना ओळखता त्या मीनाक्षीताई शिंदे इकडे आहेत. सर्वच महिला, माझी नगरसेविका, काही नगरसेवक आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी मी अभिनंदन करते की इतका चांगला शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे. आपलं सर्वात आज आपली जी भूमिका आहे की आपण इथे कशासाठी आहोत, तर काही प्रशिक्षण घेण्यासाठी. कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे. प्रशिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, आपण एका ठिकाणी आलोत, आज आपण शिवसेना या पक्षासाठी आपण काम करत आहोत. पक्षाचं काम नेमकं काय, पक्षाची भूमिका काय, आपण कशासाठी इथे आहोत, आपण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत म्हणजे काय, यावर आपण कधी विचार केलाय का? आपल्यापैकी किती जणांनी, म्हणजे मी वारंवार, मी 1992 पासून राजकारणात आहे, पण मी वारंवार नेहमी स्वतःला प्रश्न विचारते की मी नेमकं राजकारणात काय करते. असा प्रश्न कोणाला पडला आतापर्यंत? की आपल्याला विजय भाऊ बोलवतात, ऐरोली आहे, ऐरोलीचे सर्वा शिवसेना, ऐरोली म्हटलं की विजय भाऊ, शिवसेना ऐरोली म्हटलं की विजय भाऊ. परंतु आपण हा प्रश्न, काही तुम्ही मागे गप्पा मारताय दोघी जणी, माझी अशी अपेक्षा आहे, बघा आपण इथे प्रशिक्षणाला आलोत, आपण खूप वेळ ऐकताय, मला माहिती आहे, मध्ये तुम्हाला ब्रेक दिलेला आहे, तुम्ही जिलब्या खाल्ल्या. मला इथे आल्यावर विजयभाऊंनी जिलबीचं प्लेट समोर केली. म्हटलं बापरे, आता या महिलांनी जर का जिलब्या खाल्ल्या असतील तर मग आमचं कोणाचं काही खरं नाही. त्यातल्या 2 जिलब्या मी पण खाल्ल्या, पण म्हटलं नको, आपल्याला सुद्धा स्टेजवर बसून जांभया देणं योग्य नाही. परंतु आपण हा विचार केला पाहिजे की आपण नेमकं राजकारणात कशासाठी आहोत. बघा, ही काही नोकरी नाही आहे, पण आपण इथे आपल्या पक्षावरचं असलेलं प्रेम, आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून आपण शिवसेनेत आलो. आनंद दिघे यांनी जो पक्षासाठी त्याग केला, सर्वस्व जीवन त्यांनी पक्षासाठी अर्पण केलं, शिवसेनेसाठी, आणि एक या पूर्ण परिसरात त्यांनी शिवसेना उभी केली. त्यांनी काय केलं शिवसेनेसाठी? त्यांनी लोकांची कामं केली. आज आनंद दिघे जे कसे तयार झाले, आपण त्यांच्याबद्दल वाचलं तर आपल्याला समजेल की येणाऱ्या लोकांचं काही काम असो ते करायचे. मग ते का करत होते हे काम? कारण समोरच्याचं दुःख बघून, समोरच्या एखादा माणूस आला त्यांच्याकडे, दिघे साहेबांच्या पाया पडला, साहेब माझी अडचण सोडवा, की त्यांच्या हृदयाला पाझर फुटायचा, त्यांना वाईट वाटायचं, दुःख व्हायचं. बघा, एखादी महिला आपल्याकडे येते, रडत रडत येते,
आपण सर्व सामाजिक जीवनात आहोत. आपल्याकडे एखादी महिला आली की ताई बघा ना, माझा नवरा प्रचंड छळ करतोय हो, मला मारतोय. अशा वेळेला आपण काय करतो? आपल्याही डोळ्यात दोन आसवं येतात. एखादी महिला म्हणते की माझ्या मुलाला बघा ना आजारी आहे, मला कुठून तरी मदत मिळवून द्या. आपण शाखेत बसतो, ती महिला येते आपल्याकडे, आपण काहीतरी प्रयत्न करतो, कोणाला तरी फोन लावतो की बघा काहीतरी हॉस्पिटलमध्ये मदत मिळेल का. एखादी महिला येते ॲडमिशनसाठी येते. म्हणजे आपलं सर्व जे काम आहे ते लोकांसाठी आहे. आनंद दिघे साहेबांनी नेमकं हेच केलं. अन्याय कधी त्यांनी सहन केला नाही. अन्याय करणाऱ्याला त्यांनी 2 थोबाडीत मारल्या. आणि असे शिवसैनिक त्यांनी घडवले आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले एक कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे. आज आपण शिंदे साहेबांचा प्रवास बघितला, मुख्यमंत्री झालेत. किती त्यांनी अतिशय अपमान देखील सहन केले. शिवसेनेत राहून सुद्धा त्यांना पुढे येऊ दिलं नाही. परंतु त्यांनी शेवटी त्यांच्या जिद्दीवर आणि त्यांच्या खरेपणावर त्यांनी आज ते या स्थितीला पोचलेत. आणि केवळ आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय एवढंच नाही, तर मुख्यमंत्री होऊन ते आज काम करतात आहे. अनेक वेळा त्यांच्या भोवती गरडा असतो लोकांचा. आणि एखादं लहान मूल येतं, त्यांना भेटायचं असतो, फोटो काढायचा असतो. अनेक वेळा आम्ही पण सांगतो, अहो साहेब किती तुम्ही गर्दीत जाता, थोडं तरी स्वतःला सांभाळा. परंतु नाही, ते अनेक वेळा त्यांच्या गार्ड्सही ऐकत नाही. का? कारण प्रत्येक व्यक्तीला त्यांना भेटायचं असतं. प्रत्येक व्यक्तीला त्यांना भेटायचं असतं. जो माणूस माझ्याजवळ येईल त्याचं काहीतरी काम आहे, त्याला मुख्यमंत्र्यांची सही पाहिजे. सीएम रिलीफ फंड मागच्या सरकारच्या काळात 2.5 वर्षामध्ये केवळ 2.5 कोटी निधी वाटप झाला. जे आजारी माणसांसाठी असतो ना सीएम रिलीफ फंड, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? सीएम रिलीफ फंड माहिती आहे? मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी. आणि आत्ता माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 125 कोटीच्या वर निधी वाटला गेला. म्हणजे आज बघा कितीतरी रुग्णांना त्याची मदत झाली. सामाजिक काम आपण करतो म्हणजे काय करतो? समोरच्याच्या डोळ्यातली आसवं पुसणं, त्याचं जीवन सुसह्य करणं. तो आपल्याकडे येतो तर त्या हवा पाण्याच्या गप्पा मारायला येत नाही. आपण शाखेत बसतो. मला सांगा आपल्यापैकी शाखेत किती जणी जातात? शाखेत बसता तुम्ही? काही दिवस ठरवले? ताई तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या दिवशी शाखेत जाता? कुठल्या शाखेत जाता? तुम्ही हात वर केलात ना आता? सांगा बिंदास. रामनगर. ताई तुम्ही सांगा, अजून कोण रेग्युलरली शाखेत जातं बसतं? तुम्ही पण रामनगर शाखेत जाता. मला सांगा तिथे शाखेत तुम्ही बसून काय करता? लोकांचे ऐकता, काय लोकांशी बोलता, बरोबर आहे? लोकांना त्यांच्या समस्या समजून घेता. तर शिवसैनिकांचं हेच काम असतं की लोकांच्या समस्या ऐकून नुसत्या ऐकायच्या नाही आहेत, त्याच्यावर त्यांना काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे, मदत करायची आहे. हेच आपलं काम आहे. आणि आपण बघा अनेक निवडणुकांमध्ये आपण काम करतो, लोकांच्या घरी जातो मतदानाला. किती जण जाता घरोघरी? मला सांगा. तुम्ही गेल्यात ताई? भरपूर वेळा. मला सांगा लोक काय बोलतात तुमच्याशी जेव्हा तुम्ही सांगता विजयभाऊ चौगुले उभे आहेत, त्यांना मतदान करायचंय, धनुष्यबाणावर शिक्का मारायचा आहे, काय लोक सांगतात? आम्ही आहे तुमच्या पाठीशी. बरोबर आहे? चौगुले साहेबांच्या मागे आम्ही का आहोत. हे का तुम्हाला असा सांगतात लोक? चौगुले साहेब भेटतात, काम करतात म्हणूनच ना. बसा. म्हणजे तुम्ही चौगुले साहेबांचं काम घरोघरी घेऊन जाता. आणि शिवसैनिकाचं हेच काम असतं. जेव्हा तुम्ही मतदार याद्या घेऊन बघा, निवडणूक हे युद्ध असतं. आणि प्रत्येक घरात म्हणजे एखादी महिला शाखा प्रमुख आहे, किमान 1000 घरांमध्ये तिचा संपर्क असला पाहिजे. किमान 1000 घर. 1000 घरांमध्ये प्रत्येकाचं नाव माहिती पाहिजे. तिचं नाव काय, मुलांचं नाव काय, तिच्या कुटुंबात कोण कोण आहे,
कोण आजारी आहे, कोण काय शिकतंय, त्या 1000 कुटुंबाशी तुमचा सतत संपर्क पाहिजे. म्हणजे ताई आता मला अजून एखाद्या, तुमचं नाव सांगा ताई. मंगल, काय जबाबदारी आहे तुमच्याकडे पक्षाची? बरं, अजून कोणीतरी सांगा. शहर प्रमुख आहे का कोणी इथे बसले आहेत स्टेजवर किंवा कुठे? सगळ्या उपशहर आहेत, बरोबर. तुम्ही काय आहात? शहर प्रमुख आहात. नाही, त्याच्या अजून खालच्या लेवलच्या आपण, ठीक आहे, एखादी शाखा प्रमुख परत कोणतरी हात वर करा. तुम्ही नाही, अजून कोणीतरी असेल ना शाखा प्रमुख? हा, त्या ताई आहेत. ताई थोडंसं उभ्या राहा म्हणजे तुम्ही सगळ्यांना दिसाल. तुम्ही शाखा प्रमुख आहात, निवडणुकीला घरोघरी जाता, वही घेऊन जाता का आणि मतदार यादी घेऊन जाता? सांगा ना, फ्रीली सांगा. या कोणाला घाबरू नका, ते कोणी काही करणार नाहीत, तुम्हाला काही बोलणार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने जाता? जेव्हा तुम्ही डोर टू डोर जाता, तुमच्या हातात काय असतं? वही असते. त्या वहीमध्ये तुम्ही काय लिहिता? नाव लिहून घेता. अजून काय? त्या एरियातली किंवा त्या घरातली काही समस्या, पाण्याची, त्या इमारतीतली काही समस्या, हे लिहून घेता. तुम्ही लिहून घेता ना? बसा. म्हणजे आपण बघा, मी जेव्हा तुम्हाला परत परत विचारते की तुम्ही शिवसेनेचं काम करता, तुम्ही राजकारणात आहात, हे म्हणजे तुम्ही काय करता? लोकांच्या समस्या एकत्रित करून त्या कुठेतरी पोचवायच्या. एखाद्या इमारतीमध्ये पाणी येत नाहीये, त्या सेक्रेटरीशी बोलणं, एखाद्या इमारतीचं गटर चोकअप झालंय, हे तुम्ही करता की नाही? सगळं बोलता लोकांशी? बोला ताई, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना? बरं, तुम्ही करता तसं, फार छान. यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. यासाठी तुम्ही सगळ्या खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण मला माहिती आहे की महिला उशीर झाला तरी दिलेलं टार्गेट पूर्ण करतातच. मस्के साहेब, एखादा मतदार यादी त्यांना दिली की त्या पूर्ण करतातच, अर्धवट सोडून जाणार नाही. आणि महिलांची अजून एक खासियत आहे, किती जिने चढ उतर करायला सांगितले तरी त्या कंटाळत नाही. खरं म्हणजे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि बघा, आपण हे सगळं करतो. आज एवढ्या योजना आहेत, सरकारी योजना आहेत, त्या आपल्याला पहिले समजल्या पाहिजे. आणि त्यासाठी कार्यकर्त्याचा दुसरा गुण काय आहे? पहिलं तर पायाला भिंगरी, ती आहे का सगळ्यांच्या? सगळ्यांच्या पायाला भिंगरी आहे. फिरायचं भरपूर, कंटाळा करायचा नाही. पाय दुखले, गुडघे दुखले, पायात गोळे आले तरी चढतोय आपण, बरोबर. सगळ्यात मोठा गुण. दुसरा, अभ्यास. आपण नेमकं लोकांना जाऊन काय सांगायचंय? नुसती बेल वाजवायची, काय आम्ही आलो यांच्याकडनं, हे पत्रक आहे घ्या. पोस्टमॅनचं काम नाही करायचंय. गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याशी बोलायचंय, त्यांच्या काहीतरी गोष्टी ऐकून घ्यायच्या. दुसरा भाग, अभ्यासूपणा. मतदार यादी, बघा, मतदार यादी सगळ्यात महत्वाची आहे, ती घेऊन जायची. तिसरं, जिभेवर काय पाहिजे? जिभेवर काय पाहिजे? साखर पाहिजे, बरोबर. म्हणजे अतिशय एकमेकींशी पण प्रेमाने, आदराने बोलणं, एकमेकींच्या बद्दल आस्था असणं, बरोबर. हा एक गुण पाहिजे कार्यकर्त्याचा. आणि डोक्यावर काय पाहिजे? डोक्यावर बर्फ पाहिजे. समोरच्यावर निदान मतदारांशी बोलताना शांतपणे बोलणं, त्यांचं ऐकून घेणं, किती चिडले तरी. आणि हे काम मला वाटतं महिला अतिशय उत्कृष्ट करू शकतात. आणि त्यामुळे ज्या पक्षाकडे महिला भरपूर आहेत, मला वाटतं तो पक्ष कधीच हरू शकत नाही. आणि शिवसेना आज शिवसेनेची जी ताकद आहे ती महिला आघाडी आहे. महिला आघाडी, कारण एवढी मोठी ताकद कोणत्याही पक्षाकडे नाही, आपल्या मित्र पक्षांकडे पण नाही, हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. आणि इतका मोठा महिलांचा ताफा, जो आज आपण एका ठिकाणी बसू शकत नाही, कारण आपण घरातही सगळीकडे फिरत असतो, परंतु आज तुम्ही अगदी फेविकॉल का जोड मजबूत आहे अशाप्रमाणे तुम्ही बसलेले आहात. खरोखरच तुमचं कौतुक आहे. परंतु येणारा काळ हा अतिशय, आज 1.5 वर्ष आपण सगळी आव्हानं पार करत करत इथपर्यंत आलो आहे. कालचा परवाचा जो 10 तारखेचा निकाल लागला,
त्यांनी तर अजून आपलं किलोभर वजन वाढलेलं आहे आणि अजून आपण लोकांमध्ये फुल कॉन्फिडन्सनी जातोच आहोत। अशाच पद्धतीने तुम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका याला सामोरं जायचंय आणि संघटनात्मक स्थिती अतिशय मजबूत पाहिजे। म्हणजे यापुढे कॉर्पोरेशनच्या निवडणुका येणार, पण पहिले आपल्याला लोकसभा आहे, विधानसभा आहे आणि मग आपल्याला महानगरपालिकेच्या इकडे माजी महापौर मीनाक्षीताई आहेत। शिवसेनेने नेहमीच महिलांना संधी दिली आहे। आज महिला प्रवक्त्यांचा ताफा इकडे बसलेला आहे, वर महिला सचिव आहेत, महिला उपनेते आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रेरणादायी काम करत आहेत आणि त्यांच्याकडे बघून आपण सगळेजण काम करत आहोत। येणाऱ्या निवडणुकांसाठी तुम्ही कंबर कसलेली आहे, पदर खोचून काम करायचं आहे आणि आपले जे जे उमेदवार असतील लोकसभेला विधानसभेला त्या सर्वांना आपण पूर्णपणे म्हणजे 100% मतदान आपल्या बाजूनी झालंच पाहिजे हा निर्धार आपण या ठिकाणी करायचा आहे। हा निर्धार आपण करूया, सगळ्यांनी हात वर करून निर्धार करूया। शिवसेना शिवसेना, जय भवानी, जय भवानी। धन्यवाद।